जय हरी विठ्ठल. मी आता नीरा घाटावरती आहे आणि आता आपण सगळ्यांनी बघितलं नीरा स्नान. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये जे अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत त्यामधला एक सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे माऊलींचं नीरा स्नान. अनेक परंपरा या सगळ्या गोष्टींशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या परंपरा आजही जोपासण्याचं काम हे वारीच्या माध्यमातून होत असतं. आता आपण नीरा काठावरती आहोत आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघाल नीरा काठावरती एक श्रीपाद श्री वल्लभांचं मंदिर आहे आणि हे अतिशय जागृत असं देवस्थान आहे. आणि या ठिकाणी ज्या वेळेला वारकरी येतात तेव्हा या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी सगळे येतात. आत्तासुद्धा जर तुम्ही बघाल तर वारकऱ्यांची खूप मोठी गर्दी या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आहे. या मंदिर परिसरामधल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा आपण पाहणार आहोत. हे जे मंदिर आहे ते अगदी नीरेच्या काठावर आहे आणि या मंदिराचे पुजारी घोडके बंधू दोघेही सचिन आणि संतोष आणि कुलकर्णी असे हरी कुलकर्णी माझ्यासोबत आहेत. मी या परंपरेविषयी म्हणजे आत्ता जे आपण नीरा स्नान पाहिलं त्या नीरा स्नानाची परंपरा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सचिनजी, नीरा स्नानाची एक परंपरा आहे वारीमधली, तर त्या परंपरेपाठीमागचा जो इतिहास आहे तो आपण लोकांना सांगूया. प्रथम आपण पांडुरंगाचे ध्यान करू. समचर सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगर्विते पाणी मंडनम मंडनानाम तरण तुलसी माला कंधरम कजनेत्रम सदैव दौल्हासम विठ्ठलम चिंतयामी महायोगे पीठे तटे भीमरत्याम वरण पुंडरिकाय दांतुन मुनींद्रे समागडतिष्ठम तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. असा भगवान परमात्मा समचरण म्हणजे पाय विठ्ठल समचरण आहेत जो माऊलींना खास त्या ठिकाणी निरेचे हजर राहतो. आणि यासाठी माऊलींचा नामदेवांचा अभंग आहे निरा भिवरा पडता दृष्टी त्यास होईल स्नान दृष्टी अंती वैकुंठ प्राप्ती ऐशी परमेष्ठी बोलला. म्हणजे भगवान साक्षात त्या ठिकाणी बोलले की ज्या ठिकाणी निरामध्ये जो स्नान करेल त्याचं पाप ताप दैन्य या निरा सामुळे नाहीच होत. संत नामदेवांचा अभंग आहे इथला. आणि हे आम्ही नीरा घाटाचे सर्व पुजारी दरवर्षी लाखो संख्येने माऊलींना पायघडा घालतो. आणि आमचे नीरा ट्रस्टी बाळूबाई काकडे नितीन कुलकर्णी त्यापेला हैगोडे आम्ही सहपरिवार दरवर्षी नीरा पाडेगाव ग्रामपंचायत सर्व आम्ही नीरा वासी आम्ही की भाग्यवान आहोत की आम्हाला हा सोहळा याची डोळा असा बघायला मिळतो. असा हा नीरेचा ही जी परंपरा जोपासली जाते माऊलींच्या पादुका पालखीतून उचलून आणल्या जातात त्याच्याविषयी थोडंसं या ठिकाणी पहिल्यांदा नीराचे शाही स्नान म्हणतात. असं कुठंच स्नान नाही या ठिकाणी. काय शाही स्नान इंद्रायणी सोडलं आळंदी सोडलं की हे पहिलं स्नान नीरा स्नान असतं. त्यानंतर मग काय होतं माऊलींना स्नान घालतं. नंतर माऊलींना अत्तराचा लेपन हिना अत्तर कस्तुरी हिना तुळशी हार या ठिकाणी माऊलींना घातो आपण घातो. अशी 100 वर्षाची परंपरा आमची आहे. अशी आमचा हा परंपरा आहे आणि ती आम्ही आजपासून जोगासली आहे. गाव जे आहे इथलं स्थानिक जी सगळी मंडळी आहेत ती पण याच्यामध्ये सहभागी होतात. ती परंपरा काय? असंख्य संख्येने या ठिकाणी लोक सहभागी होतात. ह्याची परंपरा म्हणजे काय माऊली आल्यावर या ठिकाणी भयंकर आनंद होतो. जसा गुलमोहर फुलतो तसा माणसांचा हा गुलमोहर खूप फुलून जातो आणि त्याची परंपरा आज ताग्यात आम्ही राखून ठेवली आहे आणि अशीच परंपरा राहो ही अशी दत्तचरण मी प्रार्थना अभंग म्हणतो. हो नक्की. इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची इंद्रायणी काठी मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड कैवल्याचे इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशा उजेडी राहून उजेडी राहिले निवृत्ती सोपान मुक्ताबाई इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की माऊली.